ही आपण 3 केळं घेतली होती. आल्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. थोडं मीठ, साखर, किस 1 टेबलस्पून, लिंबाचा रस अर्धा चमचा, कोथिंबीर, 100 ग्रॅम पनीर. केळं अगोदर आपण उकडून सालं काढून किसून घेतलेली आहे. हे 3 केळ्याचं प्रमाण आहे. 3 केळ्याला 100 ग्रॅम पनीर. हे आता आपण मिक्स करून घेऊया. थोडी चिली फ्लेक्स आणि थोडं काळं मीठ टाकून घेतलेलं आहे. ते परत आपण मिक्स करून घेऊया. थोडासा तेलाचा हात. आणि आता हे जे आपण सर्व वडे थापून घेऊ. हे अशा प्रकारे आपण सर्व वडे करून घेऊया. तुम्ही भगर नसेल खात तर नुसत्या शिंगाड्याच्या पिठाचं केलं तर चालेल. त्याच्यात 2 चमचे शिंगाड्याचं पीठ आपण मिक्स करून आपण हे भजीच्या पिठाप्रमाणे भिजवून घेऊया. चिमूटभर सोडा मिक्स करून घेऊ. आपण 2-3 भजे असेच करून घेऊया, तळून घेऊया. अशा प्रकारे आता आपण सर्व वडे तळून घेऊया. थोडे भजे करून घेतलेले होते, त्याच्यात आपण चटणी करून घेऊया वड्याबरोबरची. खोबरं, साखर, मीठ, लाल मिरची 2 चमचे, अर्धा चमचे जिरं. ह्यात आपण मिक्सरमधनं बारीक वडे तयार झालेले आहेत. आपले अशा प्रकारे वडे झालेले. आता हे आपण काढून घेऊ. केळा वडे तयार झालेले आहेत. आता श्रावणमध्ये बरेच जण बटाटे हे काही खात नाही, तर हा वेगळा काहीतरी उपवासाचा पदार्थ करून पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की करून पहा. अतिशय चविष्ट आणि छान लागतात ते वडे.